पावसाच्या सुंदर अशा सरी बाहेर पडत आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना नेटवर्कचा इश्यू आहे. हरकत नाही, पाऊस गरजेचा आहे. आपल्याला उद्या सुद्धा व्हिडिओ ऐकता येईल. आपण YouTubeला हा व्हिडिओ अपलोड करणार आहोत. सगळ्यांना सूचना दिलेलीच आहे. पण आज आपण या वर्षाच्या हळद उत्पादक जेवढे बी शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांसाठी हा पहिला Zoom वेबिनार घेत आहोत. तर सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. माझं नाव दत्ता लक्ष्मण कंकाळ. 10 वर्षापासून आपण हळद या पिकावर सतत अहोरात्र मेहनत करून हळदीचे 51 क्विंटल हायेस्ट उत्पादन आपण घेण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. तर बऱ्याच शेतकऱ्यांना जेव्हा प्रश्न पडतो, की बाबा खरंच 51 क्विंटल निघेल का? हा एक प्रश्न पडतो. बघा, आपण ज्या पद्धतीनं हे सर्व काम करत आहे, म्हणजे वेळोवेळी आपण त्या मातीला जे लागतं आणि पिकाला जे लागतं, त्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आपण गेल्या वर्षी सक्सेस सुद्धा झालेलो आहोत. गेल्या वर्षीचा जर आपण रेशो काढला, तर 40 प्लस जवळपास आपले 300 शेतकरी असे आहेत, की ज्यांचं 40 प्लस उत्पादन आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की ज्यांनी केलं त्यांनाच उत्पादन आहे. ज्यांनी नाही केलं, आपल्याकडे बी असं नाही, की फेल होत नाही. आपल्याकडे बी फेल होतात. कोण होते? ज्यांनी व्यवस्थित वेळेवर दिलेले प्रॉडक्ट वापरले नाहीत, ते फेल होणार. त्याला ब्रह्मदेव सुद्धा सक्सेस करू शकत नाही. मी तर एक माणूस आहे. पण ज्यांनी व्यवस्थित सुरुवातीपासून शेवटपर्यंत टाईम टू टाईम बघा, तुम्हाला खूप भूक लागली आणि तुम्हाला जर कोणी जेवायला नाही दिलं आणि नंतर तुम्ही चहा पिला, भूक झाली आणि नंतर कुठेतरी नाश्ता केला आणि नंतर कोणीतरी तुमच्या समोर जेवण वाढलं. तुम्ही खाणार आहेत का? नाही. त्याच पद्धतीनं पिकाला सुद्धा जेव्हा जास्त भूक लागते, त्यावेळेस जर त्याला अन्न दिलं, तर त्याला ते व्यवस्थित पचन होते आणि त्याचा फायदा होतो. त्यामुळं वेळेवर सगळ्या गोष्टी केल्या, तर आपण 40 प्लस जाऊ शकतो. आणि त्यासाठी आपली ही सुरुवातीची मीटिंग आहे. चला, तर आपण जास्त वेळ न घेता आपण आपल्या मीटिंगला सुरुवात करणार आहोत. मीटिंग फक्त 30 मिनिटं चालणार आहे. त्या 30 मिनिटामध्ये आपण पहिल्या महिन्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी करायच्या, त्याबद्दलची अगदी सखोल माहिती आपण या Zoom वेबिनारच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना काही प्रश्न पडतील, त्यांनी सगळ्यात शेवटी आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम ठेवूया. त्या प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमामध्ये तुमचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. तो प्रश्न तुम्ही लिहून ठेवायचा आहे. बघा, हळद लागवड माहिती तंत्रज्ञान यामध्ये आज तुमच्यासाठी काय आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं हळद आणि अद्रक या 2 पिकासाठी आपण लागवडीनंतर काय करायचंय? कारण 90% शेतकऱ्यांची हळद लागवड झालेली आहे. त्याचबरोबर सुरुवातीला माती उपचारामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी करायच्या ते आपण पाहणार आहोत. त्यानंतर 5 ड्रम थेअरी जे आपल्या यशाचं गमक आहे. आपले जे जीवाणू आणि आपली जी ड्रम थेअरी आहे, हे आपल्या यशाचं गमक आहे, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर वॉटर मॅनेजमेंट कारण आता पाणी कसं द्यावं, किती द्यावं हा लय मोठा प्रश्न आहे. कारण पाणी कुणाकडे जास्त पडायलं, कुणाकडे कमी पडायलं, कुणाकडे पडतच नाहीये. मग त्या अवस्थेमध्ये आपण काय करायला पाहिजेत? कारण पाण्यावर आपलं 99% उत्पादन हे पाण्यावर आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं ते आपण पाहणार आहोत. आणि कीड आणि रोग नियंत्रण कारण अंड्यामध्ये आपल्याला काही किडींना मारायचं आहे. त्यासाठी आपल्याला कीड आणि रोग नियंत्रण आत्तापासून करणं गरजेचं आहे. नंतर कीड आल्यावर आपल्याला नियंत्रण करण्यात काही अर्थ नाही आणि आपण ते करू सुद्धा शकत नाहीत कारण आपण जैविकमध्ये काम करतो आणि जे जैविकमध्ये काम करतात ते सुरुवातीलाच रोग येऊ देत नाहीत आणि रोग आल्यावर त्यांना पुन्हा केमिकलकडे जावं लागतं. त्यामुळं रोगच येऊ नये म्हणून आपण ही सुरुवातीपासून काळजी घेत असतो आणि आपल्या 99% प्लॉटवर रोगच येत नाही, ज्यांनी व्यवस्थित काळजी घेतली. आणि उत्पादनातील बारकाई. चला, मी माझा परिचय देतो. मी एक शेतकरी आहे, मी एक यूट्यूबर आहे आणि एकूण जवळपास 1,30,000 लोकांची फॅमिली झालेली आहे आपली पूर्ण. दत्ता कंकाळ मार्केटिंग हे माझ्या YouTube चॅनलचं नाव आहे आणि व्ह्यूअर्स 50 प्लस आहेत. चला, आता बघा बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद लागवड केली. पण काही लोकांनी हळद लागवड केली नाही. त्यांनी रासायनिक बुरशीनाशकाचा वापर फक्त सुरुवातीला करायचा. त्याचं कारण असं आहे, की बेणं आपण साठवून ठेवलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याच्या बेण्याला बुरशी लागलेली आहे. ती नष्ट व्हावी म्हणून एकदाच सुरुवातीला आपल्याला
रासायनिक बुरशीनाशकाची आपल्याला बीज प्रक्रिया करायची आहे. त्यामध्ये कार्बन डेन्झाईम, मेन्कोजेब हे 2 आपण वापरू शकता. M45 सुद्धा वापरू शकता. 20 मिनिटं भिजवत ठेवा, सावलीत 1 तास वाळवा आणि नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ट्रायकोडर्माचा वापर करा आणि त्याने सुद्धा ट्रायकोडर्मा वापरून सुद्धा तुम्ही त्याला सावलीत ठेवण्याचा प्रयत्न करा. आता काही शेतकऱ्यांनी फक्त रासायनिक बुरशीनाशकाची ड्रिचिंग केलेली आहे आणि ती हळद लागवड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपण जो ट्रायकोडर्मा दिलेला आहे, ज्याला आपण ट्रायकोट्रिट म्हणतो, हा ट्रायकोडर्मा याचं द्रावण तुम्ही ड्रीपनं सोडायचं आहे आणि ड्रीपनं आपण जवळपास 100 लिटर द्रावण आपण ड्रीपनं सोडणार आहोत आणि त्यामध्ये 100 लिटर पाणी टाकायचंय. 200 लिटरची ड्रम आपल्याला ड्रीप मधून सोडायचं आहे. ही सुद्धा आपली एक प्रकारची बीज प्रक्रियाच होऊ शकते. कारण आपण माती उपचारामध्ये मातीमधले सर्व हानिकारक बुरशी मारण्यासाठी आपण आपल्या ट्रायकोडर्माचा वापर करत असतो. ही झाली आपली सुरुवात. आता बघा, आपलं मिशन काय आहे की 1 गुंठा 1 क्विंटल, याच्या कमी आपल्याला नकोच. म्हणजे 40 गुंठ्यामध्ये आपल्याला 40 क्विंटल उत्पादन निघायलाच पाहिजेत, हे आपलं मिशन आहे. आणि यावर्षी आमचं दुसरं एक मिशन आहे की जवळपास आता 700-800 शेतकऱ्याचे रजिस्ट्रेशन झालेले आहेत. तर त्या 700-800 पैकी 100 शेतकरी आपण 50 पर्यंत घालण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता मी लगेच माझी व्हिजिट सुरू करणार आहे आणि त्या व्हिजिटमध्ये ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट आपल्याला वाटतं की नाही हा प्लॉट, हा शेतकरी, ही जमीन 50 प्लस ची आहे. कारण मी एकटा काहीच करू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे 50 प्लस जाण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टीत बघा. पहिली गोष्ट म्हणजे शेतकऱ्याची मेहनत. मी फक्त तुम्हाला गाईड करू शकतो, मेहनत करू शकत नाही. पण जेवढी मेहनत माझ्याकडून होईल, प्लॉटला व्हिजिट देणं, प्लॉटमध्ये जाऊन त्या पूर्ण प्लॉटची पाहणी करणं, ही मेहनत मी माझ्याकडे ठेवेल. प्लॉट सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्याची मेहनत आणि जे दिलेत ते योग्य वेळी, वेळोवेळी, टाइम न चुकवता टाकणे. दुसरी गोष्ट मातीचं आरोग्य. जर तुमची माती चांगली असेल, तुमचा काम करण्याची तयारी असेल आणि वातावरण ह्या गोष्टी जर सुरळीत असतील, तर 100% आपण यावर्षी 101 शेतकरी 50 प्लस नेण्याचं आपलं टार्गेट आहे. बघूत किती यश येतं. गेल्या वर्षी आपण 10 शेतकरी 50 प्लस पर्यंत नेलेत. त्यापेक्षा जास्त नेऊ शकलो नाही. पण यावर्षी आपण 100 टार्गेट घेऊ. कारण गेल्या वर्षी आपण टार्गेट घेतलेलं नव्हतं. आणि जेव्हा एखादी गोष्ट आपण टार्गेट घेऊन करतो, तेव्हा 100% आपण त्यासाठी प्रयत्न सुद्धा करत असतो. आणि असे काही यावर्षी शेतकरी भेटलेत, की जे खरंच इंटरेस्टेड आहेत, की बुवा नाही, कारण त्याची जमीन पण चांगली आहे. त्याच्या जमिनीला यादी पण माझ्याकडे ती रेडी केलेली आहे मी, की कोणता शेतकरी 50 प्लस जाऊ शकते. कारण त्यांचे आज रोजी त्यांच्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. म्हणजे आता काही शेतकऱ्यांचं बघा, आता शेतकरी माझ्याकडे सगळे आहेत. काही शेतकऱ्यांना विचारलं, तर तुम्ही ट्रायकोडर्मा सोडला का? मायक्रोडर्मा सोडला का? नाही सोडला. बरोबर आहे. पण काही शेतकऱ्यांनी जसं सांगितलं, की लागवड झाली तेव्हापासून 8 दिवसाच्या आत हे तिन्ही जीवाणू सोडायला पाहिजेत. त्याने सोडून रेडी आहेत. ताकगुळ अंडी लोकांचं तयार झालेलं आहे, जीवामृत तयार झालेलं आहे आणि आज रोजी 30 दिवस, कोणाला 20 दिवस, कोणाला 25 दिवस, कोणाची हळद निघली, कोणाची 2 पानावर आहे. ह्या सगळ्या गोष्टी रेडी आहेत. आणि जे रेडी आहेत, ज्यांनी केलेलं आहे, अशाला 100% आपण सपोर्ट करणार आहे. आता ज्यांनी लावलंच नाही, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ते असं नाही की बघ ते 50 जाणार नाहीत, ते पण 50 जातील, काही अडचण नाही. फक्त सांगितलं तसं व्यवस्थित करणं गरजेचं आहे. चला. हळदीचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या 2-4 गोष्टी आहेत. ते म्हणजे मातीचं आरोग्य. हे कधीच बिघडू द्यायचं नाही. कारण मातीचं आरोग्य बिघडण्यासाठी आपण बघितलं, तणनाशकाचा वापर करणे, बुरशीनाशकाचा वापर करणे. मी नाही म्हटलं तरी क्लोरोक्वारिफॉस सोडणे. परवाच्या दिवशी एकाचा फोन आला, "सर मी तणनाशक मारलं" म्हणे. मी म्हणलं चांगली गोष्ट झाली. नाही म्हणले, "सर आता काय होईल?" म्हणलं, "काय होणार आहे? आपण जे टाकलेले जीवाणू ते मरून जातील. दुसरं काय होणार आहे? मग आता काय करू?" म्हणलं, "पुन्हा टाक." आहे का नाही? कारण तुम्ही जी चूक केली, करू नका म्हटलं तरी केली, तर त्याला काय आपण दुरुस्तच करणार आहे. दुसरं काय करणार आहे? त्यामुळे मातीचं आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरं आहे कीड आणि रोग नियंत्रण. कीड येऊन न देणे हा आपलं पहिलं कार्य आहे. त्यानंतर आपण पुढची गोष्ट वॉटर मॅनेजमेंट हा सुद्धा खूप महत्वाचा विषय आहे. ह्या 3 गोष्टीवर तुम्ही जर लक्ष केंद्रित करून जर प्लॉट डेव्हलप केला, तर 100% प्लॉट आपला 50 प्लस 40 प्लस जाऊ शकतो. आता सगळ्यात महत्वाचं काय? माती उपचार. बघा, एकतर आपली माती ऑलरेडी बिघडलेली आहे आणि जे कोणी नवीन आलेले आहेत, त्यांची तर 100% माती बिघडलेली आहे. पण जो आपल्या गेल्या वर्षी आपल्याकडे 1-2 वर्षापासून आपल्यासोबत आहेत, त्यांची माती थोडीफार चांगली आहे. आता ही माती, ही जी पहिली मातीचं जे उपचार आहे, तो कसा करायचा? बघा, पहिली अळवणी 7 दुसरी आत करायची आपल्याला. पहिली आहे सॉइल एन्हान्सर. आता हे काय आहे? सॉइल एन्हान्सरमध्ये
8 प्रकारचे जीवाणू आहेत आणि 2 डिकंपोजर आहेत. म्हणजे एकूण 10 जीवाणू याच्यामध्ये यावर्षी आपल्याला. त्याच्यामध्ये नत्र विरघळणारे 3 जीवाणू, स्फुरद विरघळणारा, पालाश विरघळणारा, झिंक विरघळणारा, डिकंपोजर 2, सुडोमोनस असे एकूण 10 जीवाणू या सॉइल एनहॅन्सर मध्ये आपण टाकलेले आहेत. आता याचं कार्य काय? की तुम्ही टाकलेली जी खतं आहे, जे तुम्ही बेसल डोस टाकला, तो खत उपलब्ध करून देणे. जमिनीमध्ये पडून असलेला जो डोस आहे, तो पिकाला उपलब्ध करून देणे, हे याचं कार्य आहे. दुसरं आहे ट्रायकोडर्मा, जो ट्रायकोट्रिट नावाने त्या ट्रायकोडर्मामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि ट्रायकोडर्मा हार्जेनिया हे 2 घटक आपण टाकलेले आहेत, जे की सुरुवातीला जी बुरशी असती, ती सर्व बुरशी मारण्याचं काम करतो. आणि तिसरा आहे मुळं मजबूत करण्यासाठी किंवा मुळांची भूक भागवण्यासाठी, मुळाला पाणी आणि अन्न आणून देण्यासाठी मायकोरायझा. कारण सुरुवातीच्या काळामध्ये सर्वात जास्त कंदावर जे मुळी आहे, त्या मुळीला अन्न पुरवण्यासाठी मायक्रोरायझाचं काम असतं. कारण कंदाची मुळी खूप छोटी असते, तिला संपर्कात जेवढं असेल तेवढंच ते अन्न उचलते. पण मायक्रोरायझा काय करतो? संपर्काच्या बाहेरचं अन्न त्याला आणून देतो आणि त्यामुळं आपली ग्रोथ चांगली होते. आता बऱ्याच शेतकऱ्यांची 21व्या दिवशी हळद निघून आलेली आहे आणि तासी लागलेली सुद्धा आहे. आता बघा, त्यानंतर बघा जीवाणू आणि पीक समन. आता जीवाणू का वापरायचे आपण बघितलं, की हे जे सेंद्रिय पदार्थ आहेत, काडी कचरा असेल, शेतामधलं शेणखत असेल, आपलं गांडूळ खत असेल किंवा आपलं रासायनिक खत असेल, हे डायरेक्ट पिकं उचलत नसतात. त्याला कन्व्हर्ट करण्यासाठी बॅक्टेरिया लागतो आणि तोच बॅक्टेरिया आपण माती उपचारामध्ये टाकत असतो. त्यामुळे माती उपचार खूप महत्वाचा आहे आणि तो पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात आणि तिसऱ्या महिन्यात आपण लगातार 3 महिने करणार आहोत. आणि जो प्लॉट 50 प्लस जाणार आहे, जो प्लॉट आपल्याला वाटलं की हा 50 प्लस जाऊ शकतो, तर त्या प्लॉटवर आपण आणखीन थोडी वेगळी ट्रीटमेंट देणार आहोत आणि त्यानुसार आपल्याला थोडासा खर्चही वाढणार आहे. असं काही नाही की बाबा 20,000ची किट दिली म्हणजे झालं, असं काही नाही. जर तुम्हाला 10 क्विंटल एक्स्ट्रा पाहिजे असेल, तर तुम्हाला ₹10,000 तरी कमीत कमी खर्च करावे लागतील. आणि जर तुम्हाला वाटलं की माझ्याकडे पैसे खर्च करायला नाहीयेत, पुढचे मला देऊन टाका, मी पुढचा खर्च करतो. चला, हरकत नाही. हा पहिला ड्रम आहे, जो आपण अझोटोबॅक्टर, रायझोबियम, अझोस्पेरिलियम, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पलाश विरघळणारे जीवाणू, झिंक विरघळणारे जीवाणू, डिकंपोजर, सुडोमोनस हे सर्व आपल्याला तयार करायचं आहे. कसं तयार करायचं बघा. सगळ्यात मोठा प्रश्न याला बघा, सगळ्यांना प्रॉब्लेम काय येतो? सर आम्ही पाणी किती घ्यावं? सगळ्यांचा एकच प्रश्न, सर आम्ही पाणी किती घ्यावं? आमचं 2 एकर आहे, आम्ही पाणी किती घ्यावं? आमचं 4 एकर आहे, आम्ही पाणी किती घ्यावं? आता ते आपले राजू भाऊ आहेत, त्यांचं 11-12 एकर आहे. ते म्हणतात, सर मी पाणी किती घेऊ? बघा, सगळ्यांना हा प्रश्न पडणार आहे. ज्यांना 1 एकर आहे त्यांना प्रश्न पडणार नाही, कारण सरळ सरळ आहे, की 200 लिटर पाणी, 100 लिटर पाणी, 100 लिटर पाणी आणि जीवामृतलं 200 लिटर पाणी. पण बघा, एका एकरमध्ये आपल्याला 5 ड्रम लागणार आहेत. त्यातले 3 ड्रम हे 100-100 लिटरचे आहेत आणि 2 ड्रम 200-200 लिटरचे आहेत. म्हणजे हे झालं 400 लिटर आणि ते झालं 300 लिटर. म्हणजे एका एकरला आपल्याला किमान 700 लिटर पाणी लागणार आहे. आता बरेच जण सर म्हणतात, की बाबा आमची आता 5 एकर आहे, मग ड्रम किती घेऊ आम्ही? त्याच्यामध्ये काय करायचं बघा, जर तुमच्याकडे 5 एकर असेल, तर तुम्ही ड्रम 200 लिटरचे आणायचेच नाही. तुम्ही ड्रम आणायचे 500 किंवा 1000 लिटरचे. समजा तुमचा 500 लिटरचा ड्रम आहे, तर त्यामध्ये तुम्ही 5 सॉइल एन्हान्सर, सॉरी, तुमचा जर 500 लिटरचा ड्रम आहे, तर त्यामध्ये तुम्ही ट्रायकोडर्मा 5 पॉकेट टाकू शकता, मायकोरायझा 5 पॉकेट टाकू शकता आणि दुसरा तुमचा 1000 लिटरचा ड्रम आहे, तर त्या 1000 लिटरच्या ड्रममध्ये तुम्हाला हे जे सॉइल एन्हान्सर आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही 5 टाकू शकता. म्हणजे 5 एकर वाल्यांनी 2 1000 लिटरचे आणि 3 500-500 चे आणले, तरी तुमचं काम ओके होऊ शकतं. आता बऱ्याच जवळपास सगळ्या आणून ठेवले ड्रम, पण नाही झाला ॲडजस्टमेंट, असं करा. फक्त तुम्हाला त्या पॉकेटवर सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत. मला एवढे फोन करून लोकं परेशान करायले, "सर आम्ही पाणी किती घ्यावं? आम्ही गूळ किती घ्यावा? आम्ही अ, हे किती घ्यावं? आलू किती घ्यावा? ताक किती घ्यावं?" बघा, त्या पॉकेटच्या पाठीमागून आपण मराठीमध्ये लिहिलेलं आहे, की काय-काय घ्यायचंय. तुम्ही जर ती पुडी फोडूनच पाहिलं नाही आणि अगोदरच फोन लावता आला, तर मी अक्षरशः असं कधी वाटतं, की फोन उचलू सुद्धा नाही. पण काय होते, शेवटी मी एक माणूसच आहे ना. मला पुढच्या गोष्टी करायला सोडून मला मागच्या गोष्टीकडे जावं लागतं. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी समजून घ्या. आणि ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम येऊ शकतो.
म्हणून आपण त्या पॉकेटवर सर्व मराठीत लिहिलेलं आहे. तसं पाहिलं तर सगळ्या जे बी काही आपले औषध आहेत हे सगळे मराठीतच पाहिजेत. मागे ठाकरे साहेबांना मराठीचा मुद्दा उचलला होता, डबल तो दबला. पण शेतकऱ्याला मराठी वाचता येत नाही, इंग्लिशमध्ये जर त्यामध्ये लिहिलंय आणि आता तर डायरेक्ट कोल्ड लँग्वेज यायली, म्हणजे काहीच कळत नाही. काय व्हायला नेमकं त्यात पॉकेटमध्ये काय आहे, त्या जीवाणूमध्ये काय आहे का काय आहे, हे डब्बा कशाचा आहे त्या दुकानदारालाच माहित आणि त्या कंपनीलाच माहित. हा नियम मी याच्यावर सुद्धा आवाज उठवणार 100% की मराठीत सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. पण मी सुरुवात केली मराठीपासून. सगळ्यांना मराठीपासून सुरुवात करायला लावू आपण. त्याला वेळ लागेल. पण पॉकेटवर जेवढ्या गोष्टी आहेत, तेवढ्या गोष्टी व्यवस्थित वाचल्या, तर अडाणी शेतकऱ्याला सुद्धा त्या पद्धतीने ते तयार करता येते. त्यासाठी फोन लावू नका. हां, तुमची समस्या आहे, फोन लावा. मी एका मिनिटात तुमच्या जिथं मला शक्य होईल तिथे मी येतो. मी 400-400 किलोमीटर चाललो सध्या. पण प्रॉब्लेम असेल तर जायला हरकत नाही. प्रॉब्लेम असेल तर फोन लावा बिनधास्त. हे मला समजणं. आणि तुमच्याकडे 2 ऑप्शन पुन्हा आहेत. कोणते? तुमच्याकडे पी फाईल पण आहे. आता ही पी फाईल तुम्हाला टाकणार आहे मी. ही एका महिन्याची पी फाईल आहे. काही नाही समजलं पी फाईलमध्ये सगळे नाही समजलं हा व्हिडिओ बघा. जो मी आता तुम्हाला उद्या टाकणार आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. त्यामुळं आपण छोट्या-छोट्या गोष्टींसाठी फोन नका लावू. चला. सही आन्सर कसं बनवायचं? 200 लिटर पाणी घ्यायचंय. पाणी कमी जमत नाही. हां, तुम्ही एक करू शकता. तुमचं 3 एकर आहे. तुमच्याकडे 500 लिटरचा ड्रम आहे. यामध्ये तुम्ही 3 पॉकेट सॉइल एन्हान्सर टाकू शकता आणि 500 लिटर तुम्ही जीवामृत बनवू शकता. ही एक ऑप्शन आहे. किंवा तुमच्याकडे 300 लिटरचा नाही, 250 लिटरचा ड्रम आहे. 200 नाही, 250 लिटर ड्रम आहे. तर तुम्ही आपले 3 पॉकेट ट्रायकोटेट करू शकता. म्हणजे 50-100 चालते. पण जास्त कमी चालणार नाही. कारण का? पाणी कमी का नको? कारण जेवढं पाणी व्यवस्थित त्याचं जे प्रमाण तेवढं असलं, तर जेवढा आपला काउंट पाहिजे तेवढा काउंट डेव्हलप होतो. नाहीतर ऑक्सिजन कमी पडला तर काउंट होत नाही. सॉइल मध्ये 2 किलो गूळ, 2 लिटर ताक आणि 8 दिवस त्याला भिजत ठेवायचं. सकाळ-संध्याकाळ त्याला हलवायचं. सकाळ-संध्याकाळ नाही हलवलं झालं, तर दिवसातून 1 वेळा तरी काडीने हलवायचं. आता या 5 ड्रममध्ये 5 काड्या करायच्या. एक काडी सगळ्या ड्रममध्ये बुडवायची नाही. हे सगळ्यांनी बारकाईने लक्ष द्या. 5 ड्रम, 5 काडी. ज्याची काडी आहे त्याची खून करा. जे तुम्हाला योग्य वाटेल तशी खून करा. त्या काडीची जी जागा आहे, जो ड्रम आहे, त्याच ड्रममध्ये बुडली पाहिजे. दुसऱ्या ड्रममध्ये ती काडी बुडली नाही पाहिजे. का नाही बुडली पाहिजे? बघा आपण सगळे ड्रम वेगवेगळे केलेत. ट्रायकोडर्मा अग्रेसिव्ह आहे. तो राइझोबियमला खातो. त्या मायक्रोरायझाला खातो. म्हणून त्याला एकत्र केलं नाही. नाहीतर सगळ्याचं आपण एकच पॉकेट बनवलं असतं, टाकून दिलं असतं. बरोबर आहे? त्यामुळं वेगवेगळं हे करायचं. आता बघा एक प्रॉब्लेम बऱ्याच शेतकऱ्यांना येतो. तो म्हणजे जेव्हा आपण हे द्रावण ड्रिपनं सोडतो किंवा पंपाने सोडतो, त्यावेळेस त्याचे जे आलू आहेत, आलू सगळे संपत नाहीत. आलू अटकायचा प्रॉब्लेम येतो आणि या सॉइल एन्हान्सर मधलं जे ताक आहे, कोणी दही वापरतं, तर दह्याची जी साय आहे, ही अटकण्याची शक्यता असते. कशामध्ये? नोझलमध्ये किंवा ड्रिपमध्ये. तर ज्यावेळेस तुम्हाला हे औषधी सोडायची, त्यावेळेस तो ड्रम ढवळायचा नाही. वरची साय बाजूला करायची आणि मध्ये जे पाणी आहे, ते एकदम स्वच्छ निथळ पाणी राहतं. ते पाणी जवळपास खाली 20 लिटर पाणी राहीपर्यंत निथळ असतं. तिथपर्यंत पाणी उचलायचं. हा प्रॅक्टिकल अनुभव आहे. त्यामुळं नंतर लय प्रॉब्लेम येते. असं वाटतं, की काल लाड साहेबांनी फोन केला. सर म्हणे आपल्याला गुळा आता आपल्या यांच्याऐवजी म्हणजे काय आपलं जे आलू आहे, त्याऐवजी दुसरं काही टाकता येत नाही का? म्हणलं असं का? म्हणे सर सोडताना खूप प्रॉब्लेम येतो. म्हणलं तुम्ही कसे सोडायलेत? त्याचं कारण, की त्यांनी कसं सोडायलेत? डायरेक्ट हलवायलेत. हलवलं की ते पूर्ण खालचा जो आलूचा जो बी काही लगदा आहे पूर्ण गढूळ व्हायला आणि त्यामुळं सोडायला प्रॉब्लेम झाला. आणि त्याचा गडी पण कदरून गेला गेल्या वर्षी. पण त्यामुळे हे असं होऊ नये यासाठी आपल्याला थोडंसं त्याला हलवायचंच नाही. गेल्या-गेल्या शांत राहते ते. वरचं साय काढून बाजूला करायची आणि नंतर ते ड्रिपनं सोडायचं. सेम प्रोसेस तशी दुसरा ड्रम आपला आहे ट्रायकोडर्माचा. हा ट्रायकोडर्मा विरिडी, ट्रायकोडर्मा हार्जियानियम ह्या 2 व्हरायटी याच्यामध्ये आहेत आणि ह्याचा काउंट 16x10x8 आहे. एवढा काउंट तुम्हाला मार्केटमध्ये कोणी देत नाही. चला पुढे बघा. का वापरायचा? बिमारी वाढवणाऱ्या ज्या हानिकारक बुरशी आहेत, त्याला येऊच नये म्हणून आपण सुरुवातीला याचा बंदोबस्त केलेला आहे. हा चिल्टिंग एजंट तयार करतो. जे अनसोल्युबल फॉर्म मधलं जे खत असेल किंवा
हे असेल तर त्याला सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. कशामुळं? कारण हा चिलेटिंग एजंट त्याला पकडून धरून त्या याच्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे ते धन आणि ऋण आयन असतं ते खूप मोठा विषय. चला, पीएच कमी होतो कारण ट्रायकोडर्मा 3 प्रकारचे ऍसिड ठरवतो ज्यामुळे पीएच कमी होतो. आणि त्यामुळं अन्न फास्ट उचललं जातं. त्यामुळे ट्रायकोडर्मा सोडला की एकदम झाडाची लसलशीतपणा, कवळेपणा एकदम चांगला रिझल्ट मिळतो. दुसरा आहे मातीचा पोत सुधारतो. रोग नियंत्रण होते. त्यामुळे पिकं जोमानं वाढतात आणि सगळ्यात महत्त्वाचं बुरशी कुठलीच त्या पिकाला लागत नाही आणि याचा खर्च फक्त ₹7 लिटर आहे. मला तरी वाटतं कोणी ₹7 लिटर तुम्हाला एवढं देत नाही. कारण हे 100 लिटर द्रावण ₹500 मध्ये तयार होतं. त्याचा काउंट 167 प्लस आहे. हां, ट्रायकोडर्माचा काउंट 16 इंटू 10 इंटू 8 आहे. म्हणजे त्याचा काउंट आपण बघितला की 16 इंटू 10 इंटू 8 म्हणजे 1 एम-एल मध्ये 16 करोड जीवाणू. टू मच. चला. आता ट्रायकोडर्मा बनवायचा कसा? 100 लिटर पाणी घ्यायचंय आणि त्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा. गूळ हा तिन्ही बी पॉकेटला लागतो. 2 किलो बटाटा टाकायचा आणि 8 दिवस सकाळ संध्याकाळ हलवायचा. ट्रायकोडर्माची काळजी चुकूनही कुठल्याच द्रावणामध्ये बुडवायची नाही. बुडवली ज्या दिवशी ट्रायकोडर्माची गाडी तुम्ही दुसऱ्या दिवशी बुडवली, त्या दिवशी जेव्हा संपलं, त्या दिवशी सगळे ड्रम धुवून काढा. गाडी धुवून काढा, वाटल्यास गाडी फेकून द्या आणि डबल ते ड्रम धुवून मातीने घासून ड्रम पुन्हा डबल तयार करा. आता बऱ्याच शेतकऱ्याला काय प्रॉब्लेम येतो, की सर आम्हाला ड्रिचिंग करायची. हे 100 लिटर द्रावण आहे. मग 100 लिटर द्रावण 5 पंप व्हायलेत, पुरत नाही. एका शेतकऱ्याने ते सकाळी मला फोन केला, "सर म्हणजे 100 लिटर द्रावण कसं पुरणार एका एकरला? तर माझे 10 पंप व्हायले." तर त्यासाठी काय करायचंय 100 लिटर द्रावणामध्ये 100 लिटर साधं पाणी टाकायचं. 200 लिटर द्रावण होतं. 30 लिटरचे 10 पंप होतात. बरोबर ड्रिचिंग एक बरोबर एका एकरला 10च पंप पडतात. बरोबर ड्रिचिंग होते. दिवसातून 2 वेळा हळवा काडीने. सेम प्रोसेस जेव्हा तुम्हाला ते पंपाने सोडायचं असेल किंवा ड्रिपनं सोडायचं असेल किंवा वेंचुरीने सोडायचं असेल, तर त्या वेळेस त्याला हलवायचं नाही. तिसरा ड्रम आपला जो आहे मायकोरायझा, मायकोमिल नावाने हा मुळांचा विकास करणारे बुरशीजन्य जीवाणू आहेत. त्याच्यामध्ये एंडोमायकोरायझा त्याला व्याम म्हणतो आपण आणि ॲक्टोमायकोरायझा जे की झाडांच्या आजूबाजूला राहतो. दोन्हीही मायकोरायझा आपण यामध्ये टाकलेले आहेत आणि हे दोन्ही मायकोरायझा आपण आपल्या शेतामध्ये टाकले. तर हे करतात काय? जे मुळाच्या कक्षेबाहेरील अन्न मुळापर्यंत पोहोचवणे हे याचं मुख्य कार्य आहे. आणि जो एंडोमायकोरायझा आहे तो मुळाच्या मध्ये राहतो आणि जो ॲक्टोमायकोरायझा आहे तो मुळाच्या बाहेर राहतो. आणि दोघांच्या एकमेकांना जे सहमत असते, ते या पद्धतीने काम करतो. मुळापासून तो अन्न उचलतो आणि मुळाला अन्न देतो. मुळापासून तो ग्लुकोज उचलतो, सुक्रोज उचलतो आणि तो मुळाला काय देतो? अन्न देतो. त्याचा काउंट 167 आहे. टू मच. हे बघा, या ठिकाणी एक झाड दिलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही हे मायकोरायझा पसरलेलं आहे, जे पांढरं-पांढरं तुम्हाला दिसतं, हे एकूण मायकोरायझा वापरलेला आहे आणि या साइडनं मायकोरायझा वापरलेला आहे. बघा, या ठिकाणी पाणी आहे. हे पाणी या मुळापर्यंत पोहोचणार नाही. पण हेच जर मायक्रोरायझा इथं असता, हे बघा या ठिकाणचं पाणी पूर्ण इथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. हे सगळं ऑर्गॅनिक मॅटर असेल, पाणी असेल, एन-पी-के आपलं हे असेल, खत असेल, हे सगळं हे सगळं पोहोचवण्याचं काम मायक्रोरायझा करत असतो. त्यामुळे आपण हे मायक्रोरायझा वापरलेला आहे. या ठिकाणी दोन्हीही कंडिशन आपल्याला या ठिकाणी दिसलेल्या आहेत. आता हे वापरायचं कशामुळं? मुळांचा विस्तार आणि वाढ करतो. फॉस्फरस उपलब्ध करून देतो. मुळाच्या कक्षेबाहेरील पाणी आणि अन्न हे पिकाला उपलब्ध करून देतो. मातीचा पोत सुधारतो आणि मुळांवर संरक्षणात्मक थर तयार करतो. मुळाचे रोगांपासून बचाव करतो. बघा मायक्रोरायझा जेव्हा मुळाच्या बाहेर आणि मुळाच्या आत राहतो, तेव्हा तो एक प्रकारचं आवरण या मुळांच्या बाह्य भागावर तयार करतो, ज्यामुळे बुरशी लागत नाही. म्हणून आपल्या प्रत्येक प्लॉटमध्ये ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, सॉइल एन्हान्सर याच्यामध्ये सॉइल एन्हान्सर मध्ये सुडोमोनास हा एक घटक आहे.
ह्या 3-4 गोष्टीमुळे आपल्या प्लॉटला कधीच सड लागत नाही. हा सुद्धा ₹7 लिटरच पडतो. 100 लिटर तयार होतो ₹500 मध्ये. हां. त्यानंतर मदर कल्चर बनवायची प्रोसेस सेम आहे. 2 किलो गूळ, 2 किलो उकडलेले बटाटे चांगले उकळून घ्या, बारीक करा, त्याचं कढी बनवा आणि त्या 100 लिटर पाण्यामध्ये टाकून ढवळा सकाळ-संध्याकाळ आणि 8 दिवस ठेवा. नव्या दिवशी होऊन द्या. आता काही लोकांचा काय प्रॉब्लेम बघा. मला काही लोकांचे फोन आले, की "सर ट्रायकोडर्मा बनवला, पण टाकणं झालं नाही." कोणाचं ड्रिप आथरल्या गेलं नसेल, कोणाची लाईट नसेल, काय असेल. आता हे किती दिवस ठेवायचं? बघा, आपलं जे द्रावण आहे, याची मर्यादा 15 दिवसाची आहे. 15 दिवस तुम्ही त्यामध्ये काही नाही टाकलं, तरी सुद्धा ते काउंट वाढत जातो, कमी होत नाही. 15 दिवसानंतर त्याला लागणारं जे अन्न आहे आणि लागणारं जे ऑक्सिजन आहे, तो कमी पडतो. त्यानंतर थोडा काउंट कमी होत जातो. तुम्ही ज्यामध्ये पाणी टाकलं, तर मावत नाही आणि गूळ टाकला, तर ते थोड्याफार प्रमाणात जिवंत राहू शकतं. पाणी टाकू नका. फक्त गूळ तुम्ही एखादा किलो गूळ त्यामध्ये गुळाचं पाणी सोडू शकता. आणि जर त्याच्यापेक्षा जास्त दिवस झाले, तर त्याचा काउंट कमी-कमी होईल. खराब होत नाही. फक्त काउंट कमी होतो. त्यामुळं शक्यतोवर आपल्याला 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये टाकायचा असेल, टाकू शकता असं असेल, तरच तुम्ही बनवायला ठेवा. नाहीतर बनवू नका. चला, याचा पण टाकण्याची पद्धत तीच आहे. काडीने ढवळायचे नाही. आता पहिल्या महिन्यामध्ये आपल्याला एक अतिशय हानिकारक कीटक तो म्हणजे हुमणी अळी. हा अतिशय घातक म्हणजे कीड म्हणता येते आणि एकदा ही कीड लागली, की प्लॉटला प्लॉट बसतात. मग आम्हाला सुद्धा नियंत्रण होऊ शकत नाही. मग तुमचा खर्च वाढतो. हा खर्च वाढूच नये यासाठी आपल्याला पहिल्या महिन्यामध्ये काळजी घ्यायची. बघा पहिल्या महिन्यामध्ये आपण जे खत टाकतो, जे खत टाकतो, जे अर्धवट कुजलेलं असतं, त्यामध्ये अळ्याचे अंडे असतात. या जून, जुलै, ऑगस्ट या 2 महिन्यामध्ये जास्त करून जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये गुंगे हे आपल्या शेतामध्ये बाभळीचं झाड असेल, आपट्याचं झाड असेल, लिंबाचं झाड असेल, या लिंबाच्या झाडावर ते भुंगे बसलेले असतात आणि ते अंडी आपल्या झाडाखाली किंवा झाडाच्या आजूबाजूला अंडी घालत असतात आणि त्यामुळे हे जे अंडी आहेत, ही अंडी आपण किंवा शेणखत असेल, अशा ठिकाणी ही अंडी घालतात आणि ती अंडी आपल्या शेतामध्ये पसरतात, त्याच्या अळ्या तयार होतात आणि ह्या होऊ नये म्हणून बारीक अवस्थेमध्ये बघा, उमणीच्या जवळपास 4-5 अवस्था आहेत. जे फुपा अवस्था असते, त्या फुपा अवस्थेमध्येच किंवा अंड्याच्या बाहेर पडली हुमणी, की तिला मारण्यासाठी हे हुमणी किलर नावाचा प्रॉडक्ट आपण पहिल्या महिन्यामध्ये ड्रिचिंग करत असतो. आणि त्यामुळे कुठलीच हुमणी जिवंत राहत नाही. मारल्या अवस्थेमध्ये फास्ट मारल्या जाते. मारल्या कशी जाते बघा ही, या ठिकाणी चित्रामध्ये दिसते. या पूर्ण उमणीच्या अंगावर हे आवरण तयार करते आणि ही उमणी पूर्णतः रोगिष्ट होते. पूर्ण अंगावर त्याच्या ही बुरशी फैलते आणि ती बुरशी सगळं त्या उमणीला नष्ट करते, मारून टाकते. आणि या बुरशी ही जी पूर्ण बॉडी आहे, ही बॉडी जर एखाद्या दुसऱ्या हुमणीने टच झाली किंवा खाल्ली, तर ती सुद्धा हुमणी याच पद्धतीने होऊन मरते. म्हणजे ही साखळी कंटिन्यू चालू राहते वर्षभर, 5 काम नाही. हे प्रॉडक्ट आपण 2 वेळा वापरतो. पहिला हात पहिल्या महिन्यात आणि दुसरा हात जवळपास 90 दिवसानंतर 120 ते 90 या दिवसादरम्यान आपण ऑक्टोबर हीटमध्ये आता थोडंसं यावर्षी थोडंसं नियोजन बदलावं लागेल. कसं-कसं होते बघू आपण पुढे-पुढे आपण दर महिन्याला मीटिंग घेत राहू. तर हे मेटारायझियम अनिसोप्लिली हा घटक यामध्ये आहे आणि हे 1 लिटरचं द्रावण आहे. हे मुळाच्या कक्षेत राहून हानिकारक जे परजीवी कीटक आहेत, त्यांच्यावर वाढते आणि त्याला नष्ट करते. आता याच्यामध्ये बघा, ही एक मित्र बुरशी पण आहे. कीटकाच्या शरीरावर वाढते, कीटकाला मारते आणि मुळाच्या कक्षेमध्ये जेवढे हे कीटक असतात, ते सर्व नष्ट करण्याचं काम करते. हे फक्त हुमणीच मारत नाही, तर वेगवेगळे कीटक सुद्धा मारत असते. बघा, ही अशा प्रकारची बुरशी असते. ही तुम्हाला जर बारकाईने बघितलं, तर आपल्या बऱ्याच प्लॉटमध्ये असे आपण वेगवेगळे धब्बे तुम्हाला दिसतील. कारण ती डेव्हलप झालेली बुरशी आहे. आता कोणकोणते कीटक मारते? हे पहिलं म्हणजे पांढरी अळी, ज्याला हुमणी अळी म्हणतो आपण. तांबडी अळी सुद्धा मारते, ज्याला कटवर्म म्हणतो आपण. ही जी अळी आहे, बऱ्याच ठिकाणी कापूस असेल, झेंडू असेल, तर ती डायरेक्ट त्या कट करते त्याला.
त्या बुडालाच कट करते आणि झाड कोंबून पडते. हळदीमध्ये सुद्धा काही ठिकाणी ही ही अळी त्या कंदाला किंवा पोंग्याला कट करते. त्याला पण हे करते. हे कटवर्म आहे, वाळवी आहे, त्यानंतर थ्रिप्स आहे आणि मावा आहे. फवारणीमध्ये सुद्धा आपण याचा वापर करू शकतो. हे सगळं त्यामध्ये आहे. तण नियंत्रण सगळ्यात मोठा प्रश्न सर, आता आमच्या हळदीला 20 दिवस झाले, तण निघत आहे, आम्ही काय करावं? बघा, 2 ऑप्शन आहेत. तुम्हाला जर तणनाशकच मारायचं असेल, तर उत्पादन कधीच 30च्या वर येत नाही. 99% शेतकऱ्यांना ज्यांनी तणनाशक एकदा किंवा दोनदा मारलं, त्यांचं उत्पादन 30च्या आतच आहे. आणि ज्यांनी तणनाशक नाही मारलं आणि 100% जैविक पद्धतीने केलं, आमच्या पद्धतीने केलं, तर त्यांचं उत्पादन आम्ही चांगलं दिलेलं आहे. आमच्याकडे सुद्धा काही तणनाशक मारणारे शेतकरी आहेत, त्यांना आम्ही 30च्या वर नेऊ नाही शकलो. मग काय करायचंय? तण नियंत्रण तर करायचंय, पण काय करायचं? बघा, पहिला विषय आहे, पहिलं काम काय करायचंय? हे रेझर मारायचं पहिले. बेडच्या मध्यभागी रेझर मारायचं. जेवढी माती होईल तेवढी माती लावू द्यायची. जास्त माती वर करायच्या मागे लागायचं नाही सध्या. फक्त थोडंसं रेझर मारायचं. घासायचं आपल्याला. काय करायचंय? घासून काढायचं. म्हणजे हा मधला भाग, साईडचे 2 भाग तुम्हाला या रेझरनं घासायचे. म्हणजे एक तण सगळं निघून जाईल. राहिला प्रश्न मधला. मधल्यासाठी तुम्हाला एक ही कोळपं घ्यायचं. ₹1000-500 मध्ये हे कोळपं असेल. 1,500 पर्यंत जसं घेतलं तसं वेगळ्या कंपनीचे वेगळे आहे. पण ₹1000 धरून चला, हे तुमच्याकडे असलं पाहिजे. याचं काम काय? जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा ते तुम्ही त्या जिथे तुम्हाला जागा दिसेल तिथं हे हे लावून तुम्ही तण नियंत्रण करू शकता. आता ज्यांच्याकडे जास्त हे आहे, म्हणजे जास्त क्षेत्र आहे, 5 एकर आहे, 6 एकर आहे. आता काही लोकांना आपल्याकडे 10-10, 12-12 एकर, 15-15 एकर आहे. बरोबर आहे. काही एक शेतकरी आपला 20 एकरवाला आहे. तर त्यांच्याकडे सुद्धा मनुष्यबळ भरपूर असतं. जो 20 एकर हळद करतो त्याच्याकडे मनुष्यबळ पण ठेवलेलं असतं, 4-5 गडी पण असतात. आपले देशमुख साहेब आहेत आपले याचे झरीचे. अ, तर त्यांच्याकडे जवळपास आता 10 एकर आहे. तर त्यांच्याकडे 2 गडी आरामशीर असतात. त्यांनी सुद्धा हे काय करायचंय, पहिले रेझर मारायचं. रेझर मारलं की तुमचं 75% तण नियंत्रण राहते. राहते फक्त 30%. आता 30% तुम्ही निंदून काढू शकता, तेवढाच खर्च आहे. तणनाशक मारला तरी तेवढाच खर्च आहे. फक्त प्रॉब्लेम काय आहे, की निंदायला बाया सापडत नाहीत. हा एक प्रॉब्लेम आहे. पण मला वाटतं, की जर आपण रेग्युलर बाया ठेवली, तर ती व्यवस्थित 4-5 बाया जर कंटिन्यू ठेवल्यात, कारण तुमच्याकडे 10 एकर हळद असेल, तुम्हाला 4 बाया दररोज लागतात. त्यामुळे त्या 4 महिलांना तुम्ही रेग्युलर ठेवू शकता आणि ज्याच्याकडे 10-20 एकर जमीन आहे, अशांकडे 2 महिला मजूर दररोज लागतात म्हणजे लागतातच. तर या पद्धतीने तुम्हाला नियंत्रण करायचं आहे. बघा, तुम्ही किती जरी तणनाशक मारलं तरी तुम्हाला निंदावंच लागतं. कारण तुम्ही दर महिन्याला तणनाशक मारू शकत नाही आणि ज्याने दर महिन्याला तणनाशक मारलं, तो हळद उत्पादन घेऊ शकत नाही. तणनाशक हा त्यावरला पर्याय नाही. आणि तुम्हाला जर खरंच उत्पादन घ्यायचं असेल, तर तणनाशक आपण 100% टाकू देत नाही. शेवटी काही लोकं ऐकतच नाही, त्याला माझा पर्याय नाही. पण ज्याला 50-40च्या वर जायचंय त्यांनी तणनाशक फवारायचं नाही. आणि ज्यांनी तणनाशक फवारलं, त्यांनी मला एव्हरेज विचारायचं नाही. ओके. चला. तणनाशक का नको? तण हे मुळांचा, जीवाणूंचा आणि पांढऱ्या मुळीचा, मायक्रोरायझाचा कदन काळ आहे. कारण ते टाकलं, की ह्या गोष्टी मरणार. कोणत्या? मायक्रोरायझा मरणार, पांढरी मुळं मरणार, जे नवीन मुळं फुटायलेत तुमच्या त्या कंदाला, ती सुद्धा मरणार. मग तुमची जी उगवणशक्ती आहे, ती 45 दिवसाला, 50 दिवसाला उगवणशक्ती होते. त्यामुळे तणनाशक मारू नका, पहिले मारू नका, नंतर मारू नका. कीटकनाशक मला विचारल्याशिवाय टाकायचं नाही. काही दुकानदार फोरेट जे कीटकनाशक असते डाळीदारमध्ये, ते तुम्ही बेसल डोस सोबत कंपल्सरी देतात. मुद्दाम देतात. ₹400-500 वर देतात त्याला. ₹150 त्याच्या, ते ₹400-500 घालते त्याच्यामध्ये आणि तणनाशक मारायला टाकते किंवा हे कीटकनाशक टाकायला सांगतं. तर ते टाकू नका. आपल्या प्लॉटमध्ये जीवाणूंची संख्या भरपूर आहे, ती मारायची नाही. कीटकनाशकानं काही होत नाही, टाकू नका. रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून आपल्या पुण्याच प्लॉटला फोडायचं नाही. एकदा आपण याला लावलं, कशाला? वीज प्रक्रियेला लावलं, डबल त्याचा वापर करायचा नाही. ट्रायकोडर्मा कंटिन्यू आपण वापरता आलो, तर आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाची गरज पडतच नाही. त्यानंतर वॉटर मॅनेजमेंट सगळ्यात मोठा विषय आहे आपला वॉटर मॅनेजमेंट. बघा, चुकीच्या पद्धतीने पाणी दिल्याने 90% रोग होतात. आता काय झालं माहिती का?
या मागच्या महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लवकर लागवड केली अशा शेतकऱ्यांनी जास्त पाणी दिलं का, की आता पाणी पाणी पाणीच पाणी पाणीच पाणी कंटिन्यू मोटर चालू ठेवलं, त्यांना सुद्धा प्रॉब्लेम आला. काही शेतकऱ्यांनी काय केले, पाणी एकदम कमी दिलं, म्हणजे पाणी नव्हतं त्याच्याकडे कमी दिलं, त्यांना सुद्धा सड लागली, म्हणजे ते हळकुंड सगळे सोडून गेले. म्हणजे त्यांच्या उगवण शक्ती ही जास्तीत जास्त 50% पण झाली, 50% हळद डायरेक्ट सोडून गेली. आता काय असते माहितीये का, तुमच्या जमिनीमध्ये वापसा कंडिशन असणं गरजेचं आहे. उगं ऊन पडायला म्हणून तुम्ही जास्त पाणी दिलं, वापसा कंडिशन नाही ठेवली, तर शेवटी ते सडणारच आहे. ऊन पडायला पण तुम्ही व्यवस्थित पाणी दिलं, त्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं चुकीच्या पद्धतीने पाणी देऊ नका. दुसरी गोष्ट, पाणी हे दुधारी तलवार आहे. त्याला कसं वापरायचं हे तुमच्या ह्याच्यावर आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, जर तुम्ही जास्त पाणी दिलं, तर मुळांना ऑक्सिजन मिळत नाही, सूक्ष्मजीवांना ऑक्सिजन मिळत नाही आणि बुरशी वाढते, कंद सडतात आणि हाच प्रॉब्लेम झाला जास्त पाणी देणाराचा आहे. आणि इथून पुढे सुद्धा प्रॉब्लेम जास्त पाणी देणाराचा हाच प्रॉब्लेम होणार आहे. पाणी तोलून मोजून द्या. पाणी एक लक्षात घ्या, तुम्हाला 1 ग्लास पाणी लागतं, तुम्ही 1 ग्लासच पिणार आहेत. तुमच्या जर तुम्हाला असं ओतलं तर तुम्ही काय करणार? पिणार नाही. तसं त्याला जेवढं लागतं तेवढंच द्या. कमी पडू देऊ नका आणि जास्त होऊ देऊ नका. दुसरी गोष्ट, जीवाणू संख्या कमी होते, हानिकारक बुरशीची वाढ होते आणि पोषण द्रव्य कमी होते. त्यामुळे उत्पादन वाढत नाही. पाणी हे वापसा कंडिशनमध्ये असावे आणि पाणी देण्याची योग्य वेळ सकाळ किंवा दुपार. संध्याकाळच्या वेळी पाणी देऊ नका. चला, ज्यांचं खत व्यवस्थापन राहिलं, आता काही लोकांनी काय केलंय, बुरशीनाशकामध्ये हळद बुडवली आणि लावून टाकली. का? पाणी पडला, चला लावून टाकू. ज्यांचा बेसल डोस राहिला, ज्यांचं पहिलं खत राहिलं, त्यांच्यासाठी आपण एक 2 मिनिटं घेऊया. आता हळदीला पहिले नत्र लागते 80, स्फुरद लागते 40 आणि पालाश लागते 40. आता या सगळ्यासाठी आपल्याला जवळपास 190 किलो नत्र लागतो, 87 किलो स्फुरद लागतो आणि 67 किलो पालाश लागतो. आता हा आपला पहिला बेसल डोस आहे. त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट 5 बॅग टाकायचे. काही जणांनी सिंगल सुपर फॉस्फेट टाकून दिलं. त्यांनी फक्त 9-24-24 एमओपी, मॅग्नेशियम सल्फेट आणि ह्युमिक ग्रॅन्युअल 5 किलो हे एवढं त्याने सोडायचं आहे. आणि ज्यांनी काहीच नाही टाकलं, त्यांनी हे 5ही गोष्टी करायच्या. आणि ज्यांनी आता लागवड केली, त्यांनी खत टाकलेलं नाही. त्यांनी भट्टी करायला 10 दिवस आणखी त्याला वेळ मिळू शकतो. 10 दिवसात भट्टी तयार करा. भट्टी कशी करायची बघा, हे 9-24-24 एस-एस-पी आणि एम-ओ-पी ह्या बॅग घ्यायच्या. त्यामध्ये 2 किलो गूळ किंवा आता 4 किलो गूळ घ्या. 7 बॅग शेणखत घ्या. पोटॅशियम ह्युमेट 1 किलो घ्या. सरकी पेंड 20 किलो घ्या. 7 बॅग माती घ्या. 5 किलो ह्युमिक ग्रॅन्युल घ्या. हे सगळं एकत्र करा. पहिले पन्नी आथरा, पन्नीवर हे सगळं टाका, एकत्र करा, मिक्स करा. त्यावर पाणी मारा. आंबट ओलं आपला झालं तर डायरेक्ट हे करा किंवा आता माती ओली असेल, ती माती त्याच्यात टाका. बांधून ठेवा. 8 दिवस बांधा. 8 दिवसामध्ये 4 दिवसानंतर त्याला थोडंसं उघडं करा आणि पुन्हा त्याला 2-4 दिवस पुन्हा बांधून ठेवा आणि नंतर लागवड उगवण झाली, की त्या 2 तासाच्या मधामध्ये तुम्ही पेरून शकता किंवा डायरेक्ट टाकलं तरी काही अडचण नाही, कारण त्यामध्ये माती मिक्स आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा टाकू शकता आणि लगेच मग दोन्ही साईडनं माती लावून घेतली, तर ती कुठे वाहून जात नाही. या पद्धतीने करा. जशी चुनखडी जमीन आहे त्यांच्यासाठी वेगळा डोस आहे. अमोनियम सल्फेट 3 बॅग घ्यायच्या तुम्हाला, डी-ए-पी 3 बॅग घ्यायच्या आणि एस-ओ-पी 3 बॅग घ्यायच्यात आणि मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला घ्यायचंय आणि ह्युमिक ग्रॅन्युल घ्यायचंय आणि या खताला काय करायचंय, भट्टी करा आणि ज्यांनी भट्टी करणं नाही झालं, त्याने त्या खताला ॲग्रिएटेड लावायचं आणि डायरेक्ट तुम्हाला ते टाकून द्यायचं. पण ॲग्रिएटेड सुद्धा लवकर त्याला विरघळण्यास मदत करत असतं. आता भट्टी खत का करायचंय? नायट्रोजन 50% लागू होतो, 50% वाया जातो. पण भट्टी केली की 80% लागू होतो. स्फुरद 35% लागू होतो आणि 65% वाया जातो. पण तुम्ही जर भट्टी केली तर 70% लागू होतो. पालाश 20% लागू होतो, 80% वाया जातो. पण जर तुम्ही भट्टी केली तर 80% लागू होतो आणि 20% वाया जातो. हा भट्टीचा फायदा आहे आणि बॅक्टेरिया मारणारा गॅस 4थ्या दिवशी आपण संध्याकाळी त्याला रात्रभर उघडं ठेवत असतो, ते निघून जातं. त्यामुळे भट्टी करणं कंपल्सरी आहे. आता येऊया 5 ड्रम थिअरी आपली. पहिला ड्रम कोणता आहे? जीवाणू कल्चर. दुसरा ड्रम आहे जीवामृत. तिसरा ड्रम आहे मायकोरायझा. चौथा ड्रम आहे ट्रायकोडर्मा आणि ताक, गूळ, अंडी. यातले आपण 3 ड्रम बघितले आहेत. कोणते? जीवाणू कल्चर कसं बनवायचं. तर जीवामृत बघितलेलं नाही, मायकोरायझा बघितला आणि ट्रायकोडर्मा बघितला. तर आता बघूया आपण पाणी. पाण्याचं प्रमाण 200, 200, 100, 100, 100. 5 ड्रम आपले संपले. बघा. हा. आता आपला चौथा ड्रम जो आहे तो आहे
जीवामृत बनवण्याची विधी. जीवामृत कसं बनवायचं? 200 लिटर पाणी घ्या, त्यामध्ये 2 किलो बेसन घ्या, 2 किलो वडा खालची माती, उमरा खालची माती, पिंपळा खालची माती, बेला खालची माती. ज्या झाडाला 100% ऑक्सिजन असतो त्या झाडाखालची माती घ्यायची. का घ्यायची? कारण 24 तास ज्या झाडाच्या खाली ऑक्सिजन असतो तिथं जीवाणूची संख्या जास्त असते या मातीमध्ये. 2 किलो गुळ घ्यायचा आहे. गुळ गावरानी घ्या. 5 किलो शेण घ्यायचंय. गाईचं शेण असणं कंपल्सरी आहे. नसलं तर तुम्ही बैलाचं पण करू शकता. हे मिक्स करायचंय. 8 दिवस सकाळ संध्याकाळ हलवायचंय. 9व्या दिवशी जेव्हा तुम्हाला सोडायचं तेव्हा त्याला हलवायचं नाही. आणि दर महिन्याला 200 लिटर कमीत कमी गेलं पाहिजे. आणि ज्याला 50 प्लस जायचं त्याने 2दा टाकायचे. हॅलो, ज्यांना 50 प्लस जायचंय त्यांनी 2दा टाकायचे. आणि दुसरी एक गोष्ट, आता तुम्ही जेव्हा ट्रायकोडर्मा बनवला, मायक्रोरायझा बनवला, सॉइल एन्हान्सर बनवलं आणि खालच तुमच्या 10-20 लिटर राहिलं, ते जे बी त्यामध्ये आलू असेल, गूळ असेल, जे बी असेल ते घट्ट राहिलं खाली, तर त्यामध्ये पुन्हा जराशे 2 किलो आलू, 2 किलो बेसन टाका. सॉरी, 2 किलो आलू आणि 2 किलो गूळ टाका आणि त्याला पुन्हा 100 लिटर पाणी टाका आणि पुन्हा 8 दिवस ठेवा. पुन्हा तेवढंच द्रावण तयार होतं. पुन्हा सोडून द्या. त्याचा काउंट थोडा कमी येतो, पण मार्केटपेक्षा 10 पट येतो. म्हणजे मार्केट म्हणजे आता सगळ्यात टॉप मधले जेवढे ट्रायकोडर्मा असेल, मायक्रोरायझा असेल, सॉइल असेल, एनपीके जीवाणू असेल, त्यापेक्षा कितीतरी पटीने येतो. तर तो एक ऑप्शन तुमच्याकडे आहे. तुम्ही 2 वेळा ते करा आणि 2 वेळा जीवामृत सोडा. 100% 50 प्लस उत्पादन निघू शकतं. करा, 100% करा. तुम्हाला थोडीशी मेहनत लागेल, पण ह्या गोष्टी जर केलात तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. 40 तर कुठंच गेलं नाही हो. आणि ज्यांनी गेल्या वर्षी या सगळ्या गोष्टी तुम्हाला का सांगतोय, ज्यांनी गेल्या वर्षी या गोष्टी केल्यात, बघा काही लोक असे तांदूळ अंडीवाले, त्यांचं 42-45 पर्यंत उत्पादन गेलेले आहे. तांदूळ अंडीचं काय करायचंय? 15 लिटर पाणी घ्या, 20 लिटर पाणी घ्या, 25 लिटर पाणी घ्या. 15 ते 25 लिटर तुम्ही पाणी घेऊ शकता. त्यामध्ये काय करायचंय? 5 लिटर ताक घ्यायचंय, 1 किलो गूळ घ्यायचा आणि 10 अंडी घ्यायची. आता अंडी सुद्धा जुगाड करा. ज्या तुमच्या जवळ जो अंडी विकतो त्याला सांगा की बाबा तुझ्याकडे खराब झालेले अंडे द्या आम्हाला. फुटलेला अंडा असेल तर त्या बकेटमध्ये टाकून दे, मी घेऊन जातो. आणि स्वस्त मिळतात. आलू पण जे कट झालेले आलू आहेत, चिरा पडलेले आलू आहेत, 10 रुपये किलो मिळतात. असे 25 रुपये किलो आहे. ते आलू तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जिथं आपल्याला पैसे वाचतात ते वाचवा. आता काय करायचंय? तुम्हाला हे सगळे तिन्ही प्रोडक्ट या 15 लिटर असेल किंवा 20 लिटर पाणी असेल, त्या पाण्यामध्ये मिक्स करायचंय आणि हे मिक्स करून 8 दिवस त्याला भिजवत ठेवायचं. त्याला एक टाइम तुम्ही हलवलं तरी चालते, पण हलवा. जेवढं तुम्ही हलवसाल तेवढं ते लवकर तयार होतं. 8 दिवस त्याला पण लागतात आणि हे ताक, गूळ, अंडी तुम्हाला पहिल्या महिन्यात बनवायची आहे. आणि हे बनवणं झालं की त्याच ड्रममध्ये हां, बघा ताक, गूळ, अंडी वापर कसा करायचा? आता हे बनवलं तुम्ही. बनवल्यानंतर हे 20 लिटर असेल किंवा 15 लिटर असेल, जे तुम्हाला असेल 15 ते 25 प्रमाण पाण्याचं काय नाही. 15 ते 25 तुम्ही घेऊ शकता. 20 लिटर पाणी घ्या. त्यामध्ये 10 अंडी, 5 लिटर ताक, 1 किलो गूळ हे सगळं मिक्स करा. 8 दिवस ठेवा आणि सकाळ संध्याकाळ हलवा. पण वापरायचं कसं? ते 25 लिटर पाणी 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे त्यातलं 25 कमी करा, 200 लिटर मधलं 195 लिटर पाण्यामध्ये टाकायचं आणि ते चांगलं हलवायचं आणि हलवल्यानंतर थोडं शांत होऊ द्यायचं आणि मग ड्रिपने सोडायचं. आलं लक्षात? कारण हलवल्यानंतर तुम्ही सगळं मिक्स होतं. पण त्याला शांत बसू द्यायचं खाली. कारण याच्यामध्ये सुद्धा थोडासा हे असतोच. गूळ आहे, ताक आहे, ताकामधली जी साय असते, साय सुद्धा अडकू शकते. थोडं शांत होऊ द्या, साय बाजूला करा आणि ते पाणी सोडून द्या. आणि हे द्रावण 10 दिवसाच्या वर ठेवू नका. तयार झालेलं द्रावण जर 10 दिवसाच्या वर दिलं, तर सडका वास येतो आणि त्यामध्ये वेगळे बॅक्टेरिया तयार होतात आणि त्याचा चांगला परिणाम होण्याच्या ऐवजी दुष्परिणाम होतो. त्यामुळे 10 दिवसाच्या वर त्याला झालं तर वापरायचं नाही, कुठेतरी टाकून द्यायचं. आता दुसरं सेंद्रिय बुरशीनाशक. त्याच्यामध्ये काय घ्यायचंय? 5 लिटर ताक घ्यायचंय, हळद घ्यायची 500 ग्राम आणि मीठ घ्यायचंय 500 ग्राम. आपली जी पीपीटी आहे त्यामध्ये खाली तुमचं गोमूत्र आणि काही दुसरे जळले, त्यामुळे ही त्याच्यामध्ये तुम्ही दुरुस्ती करा. आणि 20 लिटर पाणी घ्यायचंय आणि हे फक्त किती ठेवायचं? 48 तास म्हणजे 2 दिवस ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये हे 25 लिटर पाणी टाकायचं, हलवायचं आणि ड्रिपनं सोडून द्यायचं. उत्तम बुरशीनाशक. तुम्हाला बुरशीनाशक वापरायची गरज पडत नाही. तुमच्या प्लॉटमध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. आणि ज्या प्लॉटमध्ये समजा मिठाचं प्रमाण कमी आहे, सोडियमचं प्रमाण कमी आहे, सपोर्ट होतो. पण हे एवढं काय 500 ml 500 ग्राम मीठ म्हणजे काय लय मोठी गोष्ट नाही. तो तेवढं सपाकते. पण ज्याची जमीन खारट आहे त्यांनी हा प्रयोग करताना मीठ
100 ग्रामच घ्यायचे. ज्यांच्या ड्रीप मध्ये बघितल्यानंतर पांढरा थर दिसतो, ड्रीप समजा वाळलं तर त्या मातीवर पांढरा थर दिसतो, अशाने 100 ग्रामच्या वर मीठ घ्यायचं नाही. आणि हे मिक्स करायचंय. या महिन्यामध्ये तुम्हाला पहिलं काम ताक गुळ अंडी झालं, त्याला 8 दिवस झाले की नंतर पुन्हा 4-5 दिवसानंतर हे सेंद्रिय बुरशीनाशक ताक, हळद आणि मीठ याचा प्रयोग करून तुम्ही वापरू शकता. चला. आता त्याच्यानंतर आपला जो फवारणी व्यवस्थापन आणि ड्रिचिंग हे कसं करायचं बघा. पहिली अळवणी आपल्याला करायची कोणती? सॉइल एन्हान्सर. कारण महिना संपला, 30 दिवस झाले. आता 31 दिवस आपण गेलो. सॉइल एन्हान्सर तयार करायला टाका, ट्रायकोडर्मा तयार करायला टाका, नायकोडा तयार करायला टाका, जीवामृत तयार करायला टाका आणि ताकगुळ अंडी किंवा ताकगुळ गोमूत्र किंवा ताकगुळ अंडी. म्हणजे तुम्ही जे पहिल्या महिन्यात घेतलं ते बदलून घ्या. काय का नाही? आता पहिली अळवणी 30व्या दिवशी करायची आपल्याला. 19 फक्त 1 किलो घ्यायचं. कोणी 5 किलो म्हणणार, दुकानदार म्हणेल 5 किलो घेऊन जा. त्याला म्हणा तू 5 किलो दे, 1च किलो टाका. चल, कॅल्शियम नायट्रेट 500 ग्राम घ्यायचं आणि आपल्या किटमध्ये ॲग्री 82 आहे 100 ml घ्यायचं, जास्त घ्यायचं नाही. आणि ह्युमिक 250 ml आहे, 250 ml घ्यायचे. आता बऱ्याच शेतकऱ्यांची ह्युमिक आणि क्रॉप संजीवनी पहिल्या जे बी ज्यांनी किटा नेल्यात त्यांची बाकी आहे. मी लवकरच त्यांच्या ह्या सगळ्या ह्युमिक आणि क्रॉप संजीवनी, कारण यावेळेस क्रॉप संजीवनीमध्ये आपण असा एक प्रोडक्ट टाकलेला आहे की जो 2100 रुपये 2100 रुपयामध्ये 10 ग्राम आहे. आणि तो प्रोडक्ट टाकल्यानंतर यावर्षी जो भपका होणार आहे, तुम्ही जे आपली जी क्रॉप संजीवनी येणार आहे, त्या क्रॉप संजीवनीमध्ये जे रिझल्ट बघितले आम्ही, अफलातून रिझल्ट. म्हणजे उन्हाळ्यामध्ये आम्ही ज्या ज्या याच्यावरती प्रयोग केलेत, त्यामध्ये अफलातून रिझल्ट आलेत, अफलातून. ऑलरेडी आपल्या क्रॉप संजीवनी टाकल्यानंतर 4थ्या-5व्या दिवशी प्लॉटचा कलर बदलतो. यावेळेस तर एवढं भयानक केलं आणि रेट बदलले नाही. विशेष म्हणजे सगळ्या गोष्टी केल्या पण रेट नाही बदलले. जो गेल्या वर्षी रेट होता 400 रुपये लिटरचा तोच ठेवला, जास्त बदल केला नाही. आणि त्यामध्ये ऍडिशनल वाढवलं. का वाढवलं? कारण मला 100 लोकांना 50 प्लस न्यायचंय. त्यामुळे ह्या गोष्टी चांगल्या करणं चालू आहेत. पैसे मिळत राहतील, पैशाचा कमी जास्त होत राहील. आपण काय निव्वळ पैशासाठी या ठिकाणी आलेलो नाहीये. आपल्याला पैशासोबत नाव सुद्धा कमवायचंय. त्यामुळं त्याच्यामध्ये आपण ते टाकलेलं आहे आणि लवकरच परवाच्या दिवशी आपली गाडी येणार आहे. त्यामध्ये आपण 500 लिटरच्या, सॉरी किती 500 कॅनी आणलेल्या आहेत 5 लिटरच्या. बघू. आणि लवकरच त्या कॅनी आपण घरोघरी ज्यांच्या आपल्या किटा आणल्या आहेत त्यांच्याकडे आपण पोहोचती करणार आहोत. चला. तर आळवणी आपल्याला दर महिन्याला करायची आहे सगळ्या गोष्टी. ताकगुळ अंडी असेल, ट्रायकोडर्मा असेल, सगळं करायचं आपल्याला. पहिली आळवणी आपली गोमूत्र घ्यायचंय 20 लिटर, क्रॉप संजीवनी फवारणीमध्ये वापरायची क्रॉप संजीवनी आणि नीम ऑइल आणि ॲग्री 82 ह्या गोष्टी. तुमच्याकडे नीम ऑइल पोहोचलेला आहे, ॲग्री 82 पोहोचलेला आहे, फक्त क्रॉप संजीवनी पोहोचलेली नाही. ते मी लगेच तुम्हाला पाठवून देईल. आणि गोमूत्र तुमच्याकडे ऑलरेडी आहेच. याची फवारणी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी 4 ते 5च्या दरम्यान, 6च्या दरम्यान तुम्हाला करायची आहे. पहिल्यांदा काय नाही, 3 पंपाच्या वर पडत नाहीत. सुरुवातीला 3च पंपामध्ये तुम्हाला हे सगळं संपवायचं आहे. प्रमाण तुम्हाला जास्त वापरायचं नाही. आता आळवणी 40व्या दिवशी आपल्याला आळवणी करायची आहे. आपण सांगितलेलं आहे हुमणी क्लिअर 1 लिटर घ्यायचं, क्रॉप संजीवनी 1 लिटर घ्यायचं, नीम ऑइल 500 मिली घ्यायचं आणि ॲग्री 82 आपल्याला 100 ml घ्यायचं. आणि याची आपल्याला काय करायची? फवारणी करायची आहे आणि आळवणी सुद्धा करायची आहे. दोन्ही मध्ये सेम प्रोडक्ट आहेत, फक्त या आळवणीमध्ये आपण हुमणी क्लिअर वापरलेला आहे. मित्रांनो, ही होती या महिन्याची पूर्ण तयारी. ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये किंवा त्यांनी नेमकीच हळद लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन करा. संपूर्ण नाव, गाव, पत्ता, पिनकोड, ईमेल आयडी, एकूण क्षेत्र आणि मोबाईल नंबर करून रजिस्ट्रेशन करा आणि आपली पुढची वाटचालीला सुरुवात करा आणि एकरी 40 क्विंटल 50 क्विंटल उत्पादन घ्या. सो थँक यू. विश यू वेल्थ.